माटी, माणूस म्हणजेच आई, जमीन आणि जनता असा नारा देत 2011 साली कम्युनिस्टांचं 23 वर्ष चाललेलं राज्य हटवून ममता बॅनर्जी पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. लोक कम्युनिस्टांच्या गुंडगिरीला कंटाळले होते म्हणून ममता बॅनर्जींना बंगाली लोकांनी निवडून दिलं. पण पहिल्याच वर्षात त्यांचा भ्रमनिरास झाला. 2012 साली पार्क स्ट्रीट परिसरात एक तरुणीसोबत सामूहिक बलात्कार झाला. पण ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारनं असं काहीच झालेलं नाही. उलट ती तरुणीच बदफैली होती आणि तिच्यासोबत असा कोणताही गैरप्रकार झाला नाही असा दावा केला. त्यावेळी बंगाली लोकांच्या मनात हे ठसवलं गेलं की हे केंद्राचं आणि विरोधकांचं षडयंत्र आहे. 2013 साली पुन्हा अशीच घटना घडली. त्यावेळी एक महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुन्हेगारांनी तिच्या अंगाची जिवंतपणे चिरफाड केली. तिच्या नाभीपासून पायापर्यंत चाकूने चिरून काढलं. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. 2013 साली सुद्धा ममता सरकारनं याला विरोधकांचं षडयंत्र असा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या रेट्यापुढे कारवाई केल्याचं दाखवावं लागलं. आता महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर तर ममताचे गुंड थेट रस्त्यावर उतरून सामान्य बंगाली लोकांना धमकावत आहेत. ज्या रुग्णालयात बलात्कार आणि हत्या झाली तिथे हल्ला करून तिथले सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. याबाबत सोशल मीडियावरून आवाज उठवणाऱ्यांविरोधात कोलकाता पोलीस गुन्हा दाखल करतात. आतापर्यंत इतकी प्रकरणं पचवलेल्या आणि स्वतःला दीदी म्हणवून घेणाऱ्या ममता बॅनर्जींना यावेळी सामान्य लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे प्रकरण दडपून टाकता येणार नाही याची जाणीव झाल्यानंच दीदी आता केंद्राच्या नावानं बोटं मोडतायत. पण वेळीच कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. लोकांना न्याय हवाय आणि तेही ताबडतोब आणि राजकारण न करता. पण तो न्याय खरंच ममता दीदींच्या साम्राज्यात जनतेला मिळणार आहे का? हाच खरा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे.